क्लिप बघून तर सातारकरांना कळलं असेल तो कोणता पॉईंट आहे, पण ज्यांना माहीत नाही ना किंवा ज्यांना फिरायला जायचं आहे त्यांच्यासाठी मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये पुढं की ही कोणती जागा आहे आणि इथं कसं जायचं. तर आज होती फॅमिली ट्रिपच म्हणावं लागेल, कारण आज योगायोगानं का होईना सगळे मेंबर्स एकत्र आलेले. मग काय वॉटरफॉलला जायचा प्लॅन ठरला. मग काय घरातून जेवण वगैरे केलं आणि निघालो. देगाव फाट्यावरून सरळ अजंठा चौकात पोचलो. हे बघा आपलं राजधानी सातारा. आणि आज थोडासा पाऊस म्हणजे उघडलेला आणि असं थोडंसं ऊन पडलेलं, त्याच्यामुळं म्हणलं वरती धबधब्याच्या इकडं पाऊस आहे की नाही काय माहीत. पण तिकडं ना भरपूर धुकं होतं. धुकं एवढं की पुढचा माणूस दिसत नव्हता. ते व्हिडिओ तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. आणि आता पण ना पोचलो आहोत घाटामध्ये. घाट हा सातारकरांच्या ना आवडीचा विषय. इव्हनिंगला या कधी या, घाट पॅकच असतो आपला. आणि हे बघा रस्त्याच्या साईडनी जाताना सुद्धा असे सुंदर छोटे छोटे धबधबे तुम्हाला ना असे पाहायला भेटतात. तुम्ही कधी कास रोडला फिरायला गेला असाल ना तर हे नक्की तुम्ही अनुभवलं असणार. मग काय आपण सरळ अर्धा ते पाऊण तास प्रवास केल्यानंतर का नाही आपण त्या ठिकाणी पोहोचतो. तर आम्ही पहिला स्पॉटवरती जाणार आहे ते म्हणजे एकयूचा धबधबा. एकयूचा धबधबा सगळ्यांना मोस्टली माहीतच असेल. जास्त करून फेमस म्हणजे ठोसेघरचा धबधबा. एकयूकडं पहिलं वरती जायला यायचं. आता जास्त म्हणजे वरती सोडत नाहीत धबधब्याच्या ठिकाणी, कारण वाट घसरटी झाली खूप. त्याच्यामुळं मग रस्त्यात थोडंसं थांबलो आम्ही, फोटो वगैरे काढले आणि छान असं थोडंसं चिप्स वगैरे घेतले आणि पुढचा प्रवास चालू केला. आणि इथूनच बघा लांबूनच दिसतोय म्हणजे, पण पाऊस येत होता खिडकीमध्ये त्यामुळे मला तिथला शूट काही घेता आला नाही. आपण एकयू या ठिकाणी आता पोहोचलेलो होतो आणि तिथं गेल्यावरती चालू झाला तो म्हणजे पाऊस. आणि हा धबधबा बघा लांबूनच एवढा सुंदर दिसतोय ना, मग जवळून विचार करा किती सुंदर असेल. मग काय काय मेंबर्सचं असं चाललेलं की पावसात भिजायला नको, मग अशी सगळी आडोशाला थांबलेली. पण काही काहींची एवढी उत्सुकता होती की पावसात भिजायला आलो तर पावसात भिजायचं आणि धबधबा बघायचा. आम्ही आपलं तिथं छोटं पार असणाऱ्या धबधब्यांकडं गेलो. तिथलं थोडंफार शूट घेतलं. हे बघा खळखळणारं पाणी एवढं भारी वाटत होतं ना. मग तिथं आजूबाजूला असे स्टॉल सुद्धा असतात जे कणीस मॅगी वगैरे असतात. आम्ही पहिल्या ठिकाणी इथं कणीस घेतलं. त्याची प्राईस होती 60 रुपये. पण 60 रुपयाच्या मानाने ना ते कणीस अजिबात चांगलं नव्हतं. म्हणजे त्याला काहीच टेस्ट नव्हती. एकतर ते मुळात भाजलं नव्हतं, कच्चंच दिलेलं ते. त्याच्यामुळं ना नुसतं आपलं जाळावरती धरलं आणि दिलं. ते का अक्षरशः कोणी खाल्लं नाही, ते आम्ही माकडांसाठी असंच ठेवून दिलं. मग काय परत आम्हाला आलेली चहा प्यायची तलब, पण तिथं काही चहा अवेलेबल नव्हता. तिथं कुल्हड चहा पण होता पण तो सध्या तरी तिथं नव्हता, त्याच्यामुळं चहाचा प्लॅन कॅन्सलच केला. आणि हे बघा हे असं कणीस भाजून देतात आपल्याला. ते जाळावरती शेकलेलं त्याच्यामुळं ते फक्त वरून काळं दिसत होतं ना, आतून पूर्णतः कच्चं कणीस होतं. तुम्हाला मी दाखवते पुढं. फक्त वरून भाजलंय असं दिसत होतं. मग काय कणसामुळे तर सगळा मूड गेला. बरं म्हटलं ठीक आहे काही विषय नाही. मग असं जरा सगळ्यांचे फोटोशूट वगैरे घेतले, व्हिडिओ घेतले आणि छान असा धबधबा बघा मागाचा पूर्ण असा धबधबा पडतो. आणि माही काका मावशी असे 3 जणी वरती गेलेले धबधब्याकडं. आणि आमचा छोटा जादू बघा मावशीचं जॅकेट घालून खाली येतोय. ते कोई मिल गया पिक्चर मधला जादू आठवत असेल तुम्हाला, तसाच हो काहीतरी सीन होता. मग नंतर काय कॅमेरा घेतला आणि जरा म्हणलं फॅमिली मेंबर्सना त्यात ॲड करावं. पण काय त्यांना लवकर कळत नव्हतं की मी व्हिडिओ काढते की फोटो काढते. सगळे आपली पोज देऊन थांबलेले. पण नंतर सांगितलं की व्हिडिओ आहे. मग सगळे असे एक एक करून पोज द्यायला लागले. पण बिझनेस म्हणजे असतात ना त्यांच्याशी लग्न केलं किंवा काय असं असतं, जिथं जाईल तिथं त्यांचे क्लायंट चालू असतात, फोन चालू असतात. त्यामुळे ट्रिपला आलोय की ऑफिसला आलोय तेच कळत नाही. मग आम्ही पुढच्या ठिकाणी निघालो. पुढचा प्लेस होतं ते म्हणजे सह्याद्रीनगर. हे तर मी तर पहिल्यांदाच म्हणजे एवढं साताऱ्यात एवढे वर्ष राहून पण मी पहिल्यांदाच सह्याद्रीनगर बघते. एकयू पासून आपल्याला थोडंसं पुढं गेल्यानंतर हे छोटंसं गाव येतं. गावात बघा एवढी शांतता आणि एवढं भारी वाटत होतं ना खरंच. सातारा म्हणजे ना जणू स्वर्गच आहे. कास पठार म्हणजे एकदा तरी ना तुम्ही जाऊनच या. पावसाळी एक तरी ट्रिप आपली कासला झालीच पाहिजे. मग सह्याद्रीनगरला वातावरण असं होतं ना गाईज की पुढं धुकं आणि माणूस जरी उभा राहिला ना तरी तो दिसत नव्हतं. एवढं धुकं होतं ना, एवढं भारी क्लायमेट झालेलं ना, त्यात हलक्या पावसाच्या सरी येत होत्या. त्यामुळे खूप छान वाटत होतं. अक्षरशः रस्ता पुढचा दिसत नव्हता एवढं धुकं होतं. तुम्ही बघू शकता व्हिडिओ आता पुढं शेवटपर्यंत बघा. नगरमध्ये ना असा एक पॉईंट होता ना, तिथं शाळा होती म्हणजे ही. आणि शाळेची अवस्था तुम्ही बघू शकता. आणि शाळेत ना फक्त एकच विद्यार्थी होता, म्हणजे त्यांचा पोट 2 आहे पण एकच विद्यार्थी आज आलेला. पण त्या शिक्षकांना खरंच ना त्यांची ना रिस्पेक्ट केला पाहिजे की एका विद्यार्थ्यासाठी का होईना पण ते शिकवायला शाळेत येतात. असे असतात गावाकडची माणसं. मग तिथं जरा हॉटेलवरती चहा वगैरे पिला त्यांनी. त्यांच्या अवेलेबल असलेल्या रूम वगैरे त्याची माहिती सांगितली आम्हाला
की रूम सुद्धा तुम्हाला इथं भेटून जातात. तुम्ही जर पार्टी वगैरेसाठी जाणार असाल किंवा स्टेला जाणार असाल ना, तर इथं रूम आहेत. आणि तुम्ही स्टे केल्यानंतर बघू शकता सकाळचा नजारा इथून काय दिसेल, कमाल. सकाळचं पण एवढंच धुकं असतं, 24 तास म्हणले ना, संध्याकाळी तर काहीच दिसत नाही. नंतर थोडंसं पुढं आलो तर हे मुंग्यांचं वारूळ बघा, एखाद्या आर्किटेक्चरलाही फिकं पाडेल असं सुंदर वारूळ होतं ते. आणि नंतर मग इथं थोडंफार थांबलो, फोटो वगैरे काढले. आणि तुम्ही वातावरण बघा, एक नंबर वातावरण झालेलं. धुकं नंतर एवढं वाढलं ना की पुढचं काही दिसत नव्हतं. नंतर घाटातून थोडंसं पुढं आलो तर ह्या आजी दिसल्या, ज्या मक्याचं कणीस देत होत्या भाजून. छान असं मग तिथं एक दीड तास तरी आमचा वेळ तिथे गेला असेल. छान अशी आम्ही मक्याची कणसं घेतलेली. त्यांनी खरोखरच खूप छान अशी भाजून दिलेली. त्याच्यानंतर त्यांच्याकडचा गरमागरम असा वडापाव घेतला, जो की चवीला ना एक नंबर होता. वरून कुरकुरीत असा आणि आतून अशी ना एकदम स्पायसी अशी भाजी होती त्याची. खूप छान टेस्ट होती त्याची. मग वडापाव खाल्ला मी, ते कांदा भजी सुद्धा खाल्ले. आणि पुढे या वॉटरफॉलला, स्टेप वॉटरफॉलला आले. तिथे गर्दी होती, मग तिथे काही रील्स काढले, फोटो काढले, व्हिडिओ काढले. असा होता आमचा 1 डे ट्रिपचा प्लॅन. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक दिवस ना फॅमिलीसोबत असं नक्की फिरा, जेणेकरून ना माइंड फ्रेश होतच ते होतं, पण आपल्याला ना असा निसर्गाचा आनंद सुद्धा घेता येतो. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओसह.